तिच्याकडची पिस बघू दे ना, फक्त एकदा बघू दे. मग आमच्या तिघींच्या पायावर नाक घास, मग विचार करू. पड, पाया पड. इंदू, जा मोरपिस घेऊन ये. बघू दे एकदा काय ते, आणि टळू दे मला. पित्त खवळलंय माझं. बघ तुझं मोरपीस कुठलंय यातलं. काही पिसातून पावाचा स्वर ऐकू येत नाही. मग सापडलं तुझं दैवी खास मोरपीस? नाही, यात सुद्धा नाही माझं मोरपीस. कसं असेल? सांगत होतो ना तुला. पण तू तर काय बाई शहाणपणाचा गड्डा ना. कुठे पटतंय तुला आम्ही सांगितलेलं? उगाच आमच्या डोक्याला ताप. झालं ना आता? मग निघा इथून. उगाच भरल्या घराच्या दारासमोर रडत बसू नकोस. चल उठ, निघ निघ इथून. जा जा इकडं, जा इथून, जा जा म्हणते ना. जा जा इथून, जा इथून. नुसतं टक लावून बघत राहू नका. हे मोरपीस उचलायचं, अंगणात न्यायचं आणि जाळून टाकायचं.
कोण करणार हे काम? जो हे काम करल त्याला आमच्याकडनं भरघोस इनाम मिळेल. इनाम? हे चिमूटभर मोरपीस अंगणात नेण्यासाठी इनाम? आणि हे उचलण्यासाठी आम्हाला तिघांना बोलवलं? तुम्ही निघा. तुमची बडबड ऐकायला आम्ही तुम्हाला इथे बोलवलेलं नाही. आम्हाला शांतपणे शिकवायचं नाही. हे मोरपीस उचलायचं अंगणात न्यायचा विषय संपला. कोण येते पुढं? या पिसात काहीतरी गडबड असणार म्हणून इतकं इनाम वगैरे सांगतायत. वगैरे हरी, तू तरुण आहेस, तुला पहिली संधी. मालक, मोरपीस मारलेलं आहे. ओ शास्त्री बुवा, हे पीस तुम्हीच ना बाहेर. तुमच्याकडे ते मंत्रबिंत्र असतील ना त्याने. नाही, मला नाही येते. त्याचे मंत्र वेगळे असतात. हो, मी जातो. जोपर्यंत याचा निकाल लागत नाही तोपर्यंत इकडनं कोणी हलायचं नाही. अहो, पण हे मोरपीस उचलणार कोण? मी सांगते. आता हे मोरपीस सखूच आहे नाही का? अहो मग सखूलाच बोलवा की काय? नामी कल्पना आहे. दोंड्या, जी मालक. सखोला जाऊन सांग की तिचं मोरपीस इथं मालकांच्या वाड्यावर आहे आणि मालक ते जाळून टाकणार आहे. ताबडतोब वाड्यावर बोलवले म्हणून सांग. जी मालक. काका, पांडूला पाहिलं नाही ग? मग बैला असते की इकडे बाजूवर. अगं रडतेस कशा पायी? असेल घरातच. जा जाऊन बघ. जा. कुठे आहात तुम्ही? आता मला तुमची गरज आहे आणि तेव्हाच तुम्ही नाही आहात. काय करू आता मी? कुठे शोधू माझा मोरपीस? भाई, पांडू जाणार आहे. एकटी पडली मी. काय करू मी? काय करू? सकुताई, ओ सकुताई, मोर पिसासाठी जडत आहे ना? हो, पण तुम्हाला कसं कळलं? कारण तुमचा मोरपीस वाड्यावर आहे. काय? वाड्यावर? चला चला, किती शोधलं मी. थांबा थांबा. काय झालं? जाऊया ना लवकर. नाही नाही, तुम्हालाच बोलवलं आहे वाड्यावर. काही बी झालं तर तुम्ही वाड्यावर जायचं नाही. दुसऱ्या कुणाला बी सांगा वाड्यावर जायला, तर तुम्ही जायचं नाही. पण का? सगळे मला एकसारखेच का सांगतात की वाड्यावर जायचं नाही, वाड्यावर जायचं नाही? का ते विचारू नका, तुम्ही जाऊ नका. पण माझा मोरपीस वाड्यावर आहे ना. मग मी नको जाऊ. पण मी कोणाला सांगणार? पांडू नाहीये, अभय नाहीये. उमई किंवा आजीला सांगू का? काय सारखं पीस 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 लावलंय?
अगं जरा स्वस्थ बस. खूळ लागलंय हिला, खूळ. आपल्या घराभोवती पडलेल्या या मोजणीच्या खुणा हिला दिसत नाहीत. मोरपीस बघायला सांगते. नको नको, मला तर ओरडतील. मला जायला पाहिजे हो धोंडू काका. ए उमे, अशी काळजी करून काय घोर मिटणार आहे का? आपली व्यसनच सैल आहे. आता वासरू पळालं म्हणून आरडाओरडा करून काय उपयोग आहे? तरी जाताना बजावून सांगितलं होतं, पण ऐकेल तर ती सखू कसली. जा आता अण्णांच्याकडे जा आणि चांगला तिचा कान धरून खेचत आण तिला. जा उठ. काय करू मी? माझं लाडकं मोरपीस समोरच्या वाड्यात आहे. पण धोंडू काका म्हणाले आज जायचं नाही. मग मला माझं लाडकं मोरपीस कसं मिळणार? नाही, मला जायलाच हवं. अगे पुरे थांब. कुठे चाललीस? वाड्यात ना? मला वाटलंच होतं. पांडू, रंगादादांनी दिलेलं करामती मोरपीस वाढत आहे. ते घ्यायला जायला नको? लय हट्टी आहेस ग पुरे. नशीब मी आलो. धोंडू काकांनी मला समजा सांगितलं होतं, नुसतं कुठाही वाड्यावर यायला ना ग. अरे पण अगे तू कशा पाहिजे एकच मोरपीसाच्या माग पडली आहेस? रानातले गावतीन ना तुला एक आणून देतो. अरे तुला कळत कसं नाहीये पांडू? ते मोरपीस मला रंगादादांनी दिलेलं आहे. इतर मोरपीचा जर काही साधा सुद्धा नाहीये. ते करामती आहे, करामती. त्याला कानाशी धरलं की मंजूळ पावा ऐकू येतो. माहितीये ना? मग त्याला जपायला नको. आणि ते मालक आजोबांच्या वाड्यातच नाही काय? आगीत जरी जळत असलं ना तरी मी आगीत उडी घेईन. कळलं? समजा कळलं. त्या मोरपीस आणायचंच आहे खरं, पण ते आणायला तू कशा पाहिजे जाती? म्या कशासाठी हाय? मी आणतो की. अरे नको, आपण दोघे जाऊया. लय शाने आहेस ग. उमाईने लुगडं राहताना काय सांगितलं होतं ठाऊक आहे ना? आप्पानं बुडगीला तू वचन दिलं होतंस ना की मी मालकांच्या वाड्यात जाणार नाही. विसरलीस का? तुम्ही दोघं तिथे असाल म्हणून मी वाड्यावर गेली. मी पुन्हा नाही जाणार अप्पा. खरंच मी पुन्हा नाही जाणार. मी चुकले अप्पा. मी खरंच नाही जाणार पुन्हा. मी पुन्हा असं कधीच करणार नाही. हो रे, आता ते विसरून जा पुरे. मी आलोय ना. तू घोर कशा बाई घेती? बघ कसा माल चिरासारखा त्या रावणाच्या लंकेत जातो आणि तुझी लंकेत जाऊन येतो. काय जय मारुतीराया. श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयूथमुख्यं. श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. अरे बेदाण्या, तू काय करतोस रे इकडे? अरे 12 मुंगीच्या पावलाने आलास की रे तू वाड्यात म्हणतो मी. हत्तीचा कान चावायला आली आई मुंगी. ए बेदाण्या, लय बोलायचं नाही. नाहीतर काय?
हा तर असा जाणतोय की सगळ्यांना रोडवालाच आलाय. हा वा, तुम्ही एवढी मोठी मोठी माणसं आणि मला घाबरता वय. म्या माझं मोरपीस नाही आलोय बस. मोरपीस न्यायला आलोय? नाही नाही रे, आम्ही नाही देणार तुला मोरपीस. अरे आमचे मालक हे मोरपीस दाम्या, हा बेदाणा इथं आलाय म्हणजे सकू नक्कीच इथं आली असणार. काय कळते का नाही तुला? उचल उचल ते बीस. अयो पाप. अय्यो, आता हा पीस घेऊन सकुड्या जाणार म्हणतो मी. आत्ता बघा, मासा जाळ्यात सापडला. बस तिथं. अगं बे, बस 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 बस. हे घे तुझं मोरपीस. हे तुझंच मोरपीस आहे ना? माझं मोरपीस. माझं मोरपीस आहे. रंगादादांनी दिलेले करामती मोरपीस. याच्यातून मंजूळ पावा ऐकू येतो आणि हीच तर त्याची खूण आहे. तुला ऐकायचं एकदा? हे बघ, आधी हे बघ, असं समोर धरायचं, डोळे मिटायचे, मग आपल्याला मंजूळ पावा ऐकू येतो. ऐकतोस? घे. पांडू, माझं मोरपीस. पांडू, पांडू, काका सोडा ना पांडूला. पांडू, सोड दे, सोड. अरे सोड, टाक दे, टाक, सोड, टाक बोला ना. नाही, नाही. सोड, टाक. काढून टाक, काढून टाक ते चेटूक करणारे मोरपीस. फार राख रांगोळी करून टाक त्या मोरपीसाची. असं नका करू.
माझं मोरपीस चालू नका ना. ए दोंड्या, जाऊन मशाल घेऊन ये. हे टाक जाऊन. बघतोय काय? घाल की. अरे हरी बघतो काय? हे त्याच्या हातून मशाल घालून टाक ती मोरपीस. इथे रंगादादा पिंगादादा कोण नाही. इथे एकच नरोत्तम करामती आहे, त्याच्याशिवाय दुसरं कोण नाही. ए बघत काय राहिले आवर कितीला मालक वाड्यात फक्त मालकांचाच आवाज चालतो, अजून कोणाचा नाही. कळलं? मार खाशील माझा. गप एकदम.